नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागर हा सावनीला बोलू लागतो, सावनी एक काम कर, ही जी ऑर्डर केली आहेस ना ती कॅन्सल कर, कारण तसंही मुक्ताने पराठ्याची तयारी केलीच असेल. तरी सावनी बोलू लागते, हो का, तुझी मुक्ता का अंतर्यामी आहे का? अरे तिला तिथे बसून सईला काय हवं नको ते कळायला. तरी सागर बोलू लागतो, हो ती अंतर्यामी आहे, कारण ती सईची आई आहे. सईच्या मनातलं तिला सगळं कळतं. तिला काय हवं नको ते सांगायची गरजही पडत नाही. तितक्यातच सागरच्या मोबाईलवर मुक्ताचा कॉल आलेला असतो. तरी सागर बोलतो, हे बघ. तरी सागर कॉल रिसीव्ह करतो आणि बोलू लागतो, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तरी मुक्ता बोलू लागते, सई आहे का तिथे? कारण मी सईच्या आवडते आज पराठे बनवते आहे ना, मग सई माऊला ते खूप आवडतात, म्हणून म्हटलं सईला बोलावं की तिच्या आवडते पराठे बनवते आहे, म्हणजे वेळेत आले तर गरमागरम खाता येतील. मात्र सागर बोलतो, काय बोलताय ते ऐकायला येत नाही आहे, नेटवर्क नाही आहे ना, पुन्हा एकदा बोला बघू. असं बोलून सागर फोन स्पीकरवर ठेवतो आणि सावनीला सर्व बोलणं ऐकायला लावतो. तरी मुक्ता बोलत असते, मी सईच्या आवडते पराठे बनवते आहे, सईला घेऊन याल का तुम्ही वेळेत? कोण सावनीला खूप राग आलेला असतो. तरी सागर बोलतो, तुम्ही एक काम कराल का, हे जे काय आहे ना ते तुम्ही सईलाच बोला, 1 मिनिट मी सईला बोलावून घेतो. तरी सागर आज सईला बोलवतो आणि बोलू लागतो, सई बाळा, तुझ्या मुक्ताईने तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केला आहे, विचारतेस का तुला तिलाच? तरी मुक्ता बोलते, काय आहे? तरी सागर बोलतो, तू तिलाच विचार ना. तरी सई विचारते, मुक्ताई काय झालं आहे? तरी मुक्ताला सई बोलू लागते, अगं बाळा, तुझ्यासाठी मी गरम गरम आलू पराठे बनवणार आहे, म्हणून म्हटलं की तू येणार कधी हे विचारायला कॉल केला आहे. तरी सई बोलू लागते, अगं मुक्ताई, मला आता पराठे खावंसे वाटत आहेत, हे तुला कसं काय कळलं? माझं खरंच मन झालं आहे पराठे खायचं. ते ऐकून मुक्ता बोलू लागते, अगं बाळा, मी तर तुझी आई आहे आणि सई माऊचं आणि आईचं मन एकच आहे ना. तरी सई बोलू लागते, हो आई. तरी मुक्ता बोलते, मग आता गरम गरम पराठे खाण्यासाठी लवकर घरी ये. त्यावेळी मुक्ताला सई बोलू लागते, हो मुक्ता आई, मी लवकरच घरी येते. ते ऐकून सावनीला राग आलेला असतो. तरी सावनी ही सईजवळ रागाने पाहू लागते. तरी मुक्ता ही सईला बोलू लागते, सई माऊ, तुझ्यासाठी ना मी आलीस कीच गरमागरम पराठे बनवते, मग तोपर्यंत येशील ना तू? तरी सई बोलते, हो मुक्ताई, आणि थँक्यू तू माझ्या मनातलं ओळखल्याबद्दल. तरी मुक्ता बोलू लागते, सई बाळा, अगं तुझ्या मनातलं तर मी कधी पण ओळखू शकते. तर सागरही खूप खुश झालेला असतो. तर सई बोलू लागते, पप्पा चल ना घरी, मुक्ताईने माझ्यासाठी पराठे बनवले आहेत. तरी सागर बोलतो, हो तुला मुक्ताईच्या हातचेच पराठे खायचे आहेत ना, मग जाऊ आपण घरी. हे सगळं पाहून सावनी सागरजवळ रागाने पाहू लागते. तरी सावनीला मात्र खूप राग आलेला असतो. तर सावनी विचार करू लागते की प्रत्येक वेळी ही मुक्ताच का जिंकते? आज माझीच मुलगी माझ्याशी अशी कशी वागू शकले? एवढंच नाही तर सगळेच मुक्ताच्या बाजूने कसे काय बोलू शकतात? पण मला हातावर हात ठेवून नाही चालणार. मी जर अशीच बसली तर एक ना एक दिवस ती मुक्ता मला रस्त्यावर आणणार. त्यामुळे काही करून मला माझ्या आयुष्यातून मुक्ताला बाहेर काढावंच लागणार. त्यासाठी काय करावं याचा विचार सावनी करत असते. तितक्यातच तिथे आदित्य येतो आणि सावनीला बोलू लागतो, मम्मा, अगं मी तुला सांगायलाच विसरलो. तरी सावनी बोलू लागते, काय झालं बाळा? तरी आदित्य बोलू लागतो, अगं मम्मा, मला पप्पांनी घरी बोलवलं आहे आणि मला खरेच जायचं आहे, कारण मला आजीच्या हातचं चिंबोरीचं कालवण खायचं आहे. बरेच दिवस झाले मी खाल्लंही नाही, आणि तसं पण लकी काकासोबत मला फिरायला मिळणार आहे आणि आपण जाऊ ना नक्की? तरी सावनी बोलते, हो मी तुला घेऊन जाईन. तरी सावनी विचारते, तुला आज खरंच मज्जा आली का? तरी सावनीला आदित्य बोलू लागतो, हो आज मला खूप मज्जा आली आणि आपण तिथे गेल्यावर सुद्धा गेम खेळू, मी पप्पा सई सर्वजण गेम खेळू, तू खेळशील ना आमच्यासोबत? तरी सावनी बोलू लागते, हो बाळा, मी तुझ्यासोबत खेळीन. अरे तू खुश ना, मग मी पण खुश, आणि तुझ्यासाठी मी काही करू शकेन ना. तरी सावनीचं हे बोलणं ऐकून आदित्य तिला थँक्यू बोलतो. तरी तो पुन्हा एकदा थँक्स बोलतो. तरी सावनी विचारते, 2दा थँक्स का? तरी आदित्य बोलू लागतो, आज तू पप्पाला घरी बोलून घेतलंस म्हणून, आणि घरी घेऊन जाणार यासाठी सुद्धा. तितक्यातच आदित्य तिला आपण केलेलं पेंटिंग दाखवतो आणि बोलू लागतो, मम्मा, हे पेंटिंग कसं वाटलं बघ ना, यामध्ये तू, मी, सई आणि पप्पा आहोत, आणि आता मी त्यामध्ये रंग भरणार आहे. तेव्हा आदित्य खूप खुश असतो आणि तो पेंटिंगमध्ये रंग भरत असतो. तेव्हा सावनी ही आदित्यच्या मागेच उभी असते आणि मनातच बोलू लागते, आदित्य, तू कितीही रंग भरायचे प्रयत्न कर, पण ते काही पूर्ण होणार नाहीत. अरे आदित्य बाळा, या चित्रातले रंग आणि या माणसांमधले रंग अगोदरच उडून गेले आहेत आणि ते कोणीच भरणार नाही, आणि हे तुझं हे स्वप्न आहे ना, ते मी कधी पूर्ण होऊ देणारही नाही. मात्र मी एक करू शकतो आदित्य, ते म्हणजे मुक्ताच्या आयुष्यातले रंग मात्र उडवू शकते. असं बोलून ती मुक्ताच्या आयुष्यातले रंग कसे उडवायचे याचा विचार करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कार्तिक हा सईसोबत गोष्टी मारत असतो. तरी कार्तिक तिला बोलू लागतो, सई, आज तू एकदम परीराणीसारखी दिसतेच, गुड गर्ल. तरी सई बोलू लागते, पण हा ड्रेस मला कोणी दिला माहिती आहे का? तरी कार्तिक बोलू लागतो, इंद्राजीने दिला असेल. तरी सई बोलू लागते, नाही, इंद्राजीने नाही दिला. तरी कार्तिक बोलतो, मग स्वाती आतूने?
त्यावेळी ती बोलते नाही, स्वाती आतूने पण नाही दिला. त्यावेळी कार्तिक बोलतो म्हणजेच तुझ्या मुक्ताईने दिला असेल. त्यावेळी ती बोलू लागते हो, मुक्ताईने दिलं. त्यावेळी कार्तिक बोलतो तुझ्या मुक्ताईची चॉईस खरंच खूप छान आहे. त्यावेळी सई बोलते नाही, मुक्ताईची नाही, माझ्या पप्पांची, कारण माझ्या पप्पानीच तर मुक्ताईला चॉईस केलं आहे. त्यावेळी कार्तिक हा सईचं कौतुक करत असतो. तितक्यातच तिथे आरती आलेली असते. आरतीने कार्तिकला बघून बोलू लागते कार्तिक आणि मुक्ता मॅमच्या घरी. ती मात्र खूप घाबरून गेलेली असते आणि कार्तिक बघायच्या अगोदरच ती तिथून निघून जाते. आणि ती निघून जात असताना तिला मुक्ताने पाहिलेलं असतं. तितक्यातच मुक्ताही तिच्या मागे मागे धावत येते आणि पाहते तर ती आरती असते. मात्र त्या अगोदरच आरती लिफ्टमधून निघून गेलेली असते. म्हणून मुक्ता तिला फोन करण्याचा प्रयत्न करते. मात्र आरती लिफ्टमध्ये असल्यामुळे तिचा फोनही लागत नाही. मात्र मुक्ताला विचार पडतो की आरती अशी अचानक का गेली असेल. म्हणून मुक्ता पुन्हा एकदा आरतीला फोन करते. मात्र तेव्हासुद्धा आरतीचा फोन लागत नाही. म्हणून मुक्ता घरामध्ये निघून येते. तर तितक्यातच तिथे सागर आलेला असतो आणि सागर मुक्ताला विचारतो तुम्हाला जायचं असेल ना क्लिनिकमध्ये जा, पण अगोदर औषधं घ्या. ते मुक्ताही सागरजवळ पाहत असते. त्यावेळी सागर बोलतो मग मी सईला बोलू का. त्यावेळी नाईलाजाने मुक्ता औषधं घ्यायला तयार होते. त्यावेळी सागर तिला पाणी देतो आणि बोलतो आता ही गोळी घ्यायची. त्यावेळी सईसमोरच मुक्ता ती गोळी घेते. त्यानंतर सईला मुक्ता बोलू लागते चल बाळा, क्लासला उशीर होणार आहे ना. तर कार्तिक बोलू लागतो मी सोडून येऊ चालेल का तुम्हाला, तसा पण माझ्याजवळ भरपूर वेळ आहे. त्यावेळी सागर बोलू लागतो नाही तसा पण मी जातोच आहे त्या बाजूने, मी सोडेन ना तिला क्लासला. त्यावेळी सागरला कार्तिक बोलू लागतो नाही तुम्हाला पण उशीर होत असेल, तुम्ही निघालात तरी चालेल, मी तिला सोडेन, माझ्याजवळ वेळ आहे. तुम्ही मुक्ता बोलते हो चालेल, पण जाताना तुमच्याजवळ चावी ठेवा, कारण आज घरी कोणीच नाही आहे, बापू पण बंदरावर गेले आहेत. त्यावेळी कार्तिक हा सईला क्लासला सोडण्यासाठी निघून जातो. त्यावेळी सागर हा मुक्ताला बोलू लागतो आज महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी मला गोव्याला जावं लागणार आहे. त्यावेळी मुक्ताही सागरला बोलू लागते कामासाठी तुम्ही कुठे पण जाऊ शकता आणि तसं पण तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात, त्यामुळे मला काही सांगायची गरजच नाही. त्यावेळी सागर बोलू लागतो हो, पण आज माझ्यासोबत सावनी असणार म्हणून मला सांगावंसं. तितक्यातच मुक्ता बोलू लागते पण त्याची सांगायची खरंच गरज नाही आहे, कारण मला या गोष्टी जाणून घ्यायची गरजही नाही. असं बोलून ती रूममध्ये निघून जाते. त्यावेळी सागर बोलू लागतो खरंच मी यांना खूप दुखावलं आहे, त्यांना माझी तोंड बघायची सुद्धा इच्छा होत नाही, मला आता काहीतरी करावंच लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही हर्षवर्धनला बोलत असते आज आपल्याला मीटिंगनिमित्त गोव्याला जावं लागणार आहे, तू येतो आहेस ना. तेव्हा हर्षवर्धन बोलतो नाही, मला यायचं नाही आहे, कारण मला त्या सागरचं तोंडही बघायचं नाही. तेव्हा सावनी ही हर्षवर्धनला बोलू लागते अरे मग मी एकटी जाऊ का, आणि गोव्याला जायचं आहे आणि दिवसभर मला त्या सागरसोबत नाही, मी नाही जाऊ शकत, हर्षवर्धन प्लीज ये. तरी तो बोलतो पण मी तुला अगोदरच बोललो होतो की हे आपण प्रोजेक्ट ॲक्सेप्ट नको करूया, पण तूच केली होतीस ना, तुलाच घाई होती. तेव्हा सावनी बोलू लागते ह्या प्रोजेक्टसाठी मी त्याच्या घरची लादीही पुसली आहे. तेव्हा हर्षवर्धन बोलतो उपकार नाही केलेस. तेव्हा तो सावनीला समजावत बोलू लागतो सावनी मला माहिती आहे तू कंपनीचा विचार करूनच हे सगळं केलं आहेस, अगं मग तू एकटी गेलीस तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला, आणि तसं पण गोव्याला गेलीस तर सागर तुझ्या तावडीत सापडेल आणि मुक्ताबद्दल भडकवण्याची तुला चांगलीच संधी आहे, आणि ही संधी तू सोडू नको, अशी रडत बसून नाही चालणार. तेव्हा हे म्हणणं सावनीला पटलेलं असतं आणि सावनी खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता रूममध्ये येते आणि मोबाईलला चार्जिंगला लावत असते. तितक्यातच वाहते तर तिथे एक लेटर असतं. मुक्ता ते लेटर घेते आणि वाचू लागते. त्यामध्ये सागरने लिहिलेलं लेटर असतं. त्यावेळी सागर तिला बोलू लागतो मुक्ता मी जे केलं त्यासाठी खरंच माफी नाही आहे, तुम्ही आज माझ्या मुलांसाठी खूप काही केलं आहात आणि त्याचे उपकार मी तुमच्यासोबत कधीच फेडू शकत नाही. मी तुमचा मनापासून आदर करतो. आजपर्यंत तुम्ही मला प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक वाईट काळात मला साथ दिली आणि इतकं करत असतानासुद्धा माझ्या हातून चुका होत गेल्या. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखी बायको मिळाली, पण शेवटी माझ्या नशिबाचा खेळ चालूच आहे. तुम्ही माफ मला नकाच करू, कारण तुम्ही जर माफ केलं तर माझी शिक्षा पूर्ण नाही होऊ शकत. तुम्ही माफ न करणं हीच माझ्यासाठी शिक्षा आहे. हा सागर कोळी आयुष्यभर असाच राहील. हे ऐकून मुक्ताही कोसळून गेलेली असती. तर दुसरीकडे मुक्ताचे आईवडील हे अष्टविनायकला जायची तयारी करत असतात. ते मुक्ताचे वडील बोलतात आपण निघालो आहे खरं, पण हे सगळं मुक्ताला सांगितलं आहेस का तू, थांब मी जाऊनच येतो मुक्ताला बोलून. ते मुक्ताची आई बोलते अहो याची काहीच गरज नाही, मुक्ता तर इथेच राहते म्हणून का आपण घरी जायचं का तिच्या, त्यापेक्षा आपण फोन करून बोलावूनच घेऊ. तर मुक्ता इथे विचार करू लागते मी सागरला माफ करू का एकदा. तितक्यातच मुक्ताचं अंतर्मन मुक्ताला बोलू लागतं नाही, असं तू करूच शकत नाही. ते मुक्ता त्यांना विचारू लागते कोण आहेस तू.
ते मुक्ताला ती बोलू लागते, मी तुझं अंतर्मन आहे आणि प्लीज त्या माणसाला नको संधी देऊस, कारण तो तुला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय, गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न करतोय, तू प्लीज फसू नको. ते मुक्ता बोलू लागते, नाही, मला त्यांच्या या भावना खोट्या नाही वाटत. जो माणूस माझ्या मागे एवढा फिरतो आहे तरी मी त्याला माफ करत नाही, मलाच या गोष्टीचं वाईट वाटतं आहे. हे मुक्ताचं अंतर्मन मुक्ताला सांगू लागतं की हा सगळा दिखावा आहे, त्याला पुन्हा एकदा तुला जाळ्यात ओढायचं आहे, प्लीज त्याला माफ नको करू. ते मुक्ता बोलू लागते, पण हे सगळं त्याने तर आपल्या मुलासाठी केलं आहे ना. त्यावेळी तिचं मन तिला बोलू लागतं, हो असेलही, पण हे प्रेमाचं नाटक करायची काहीच गरज नव्हती. त्याने तुझ्या मनाचा विचार केला का. मुक्ता बोलू लागते, मी त्यांच्या वेदना पाहिल्या आहेत, त्यांच्या डोळ्यात मी माझ्याविषयीचं प्रेम पाहिलं आहे, तर मला एक वेळ माफ करावंच लागेल. ते मुक्ताचं मन मुक्ताला बोलू लागतं, नाही, तो पुन्हा एकदा तुझा विश्वासघात करेल, तो फक्त तुला दुखावू शकतो आणि त्यामुळे तू ठरव की माफ करायचं की नाही. ते मुक्ता बोलते, पण एक संधी द्यायला काहीच हरकत नाही आहे. तरी मुक्ताचं मन मुक्ताला बोलत असतं की तो दगड आहे. तरी मुक्ता बोलते, नाही, असं नाही होऊ शकत, कारण असं जर असले असते तर ते माझ्या मागे एवढे फिरलेच नसते. ते मुक्ताचं मन बोलू लागतं की तू आता निर्णय घे, मला आता काहीच बोलायचं नाही. असं बोलून मुक्ता विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की कार्तिक हा घरी आलेला असतो, तर पाहतो तर घरी कोणीच नसतं. तरी तो बोलू लागतो, घरी कोणीच नाही आहे, पण मुक्ता, असा विचार करून तो बोलू लागतो, हीच तर खरी वेळ आहे आणि माझा प्लॅन सुरू करायची. असं बोलून तो मुक्ताच्या रूममध्ये जात असतो. मुक्ता मात्र त्या लेटरचा विचार करत असते. तितक्यातच कार्तिक तिच्या जवळ येणार, तर मुक्ताला तिच्या आईचा फोन आलेला असतो, त्यामुळे कार्तिक हा लगेचच बाहेर जातो. तर मुक्ता फोन उचलते, त्यावेळी तिची आई बोलू लागते, मुक्ता जरा येशील का. तर मुक्ता विचारते, अगं आई, पण काही प्रॉब्लेम झाला आहे का. ते मुक्ताची आई बोलते, आता तू ते सगळं फोनवरच विचारणार आहेस का. ते मुक्ता बोलते, हो मी आलेच. असं बोलून मुक्ताही आईला भेटण्यासाठी जात असते आणि कार्तिकचा मात्र प्लॅन अर्धवट राहिलेला असतो. या गोष्टीमुळे कार्तिकला खूप राग आलेला असतो. तर मुक्ताही घरी येते. ते पाहते तर मुक्ताच्या आईवडिलांनी बॅगा भरलेल्या असतात. त्यावेळी मुक्ता त्यांना विचारते, कुठे चाललात. त्यावेळी मुक्ताची आई बोलते, अष्टविनायकला जातोय. त्यावेळी त्या बोलू लागतात, मी फक्त पुरूला बोलले होते आणि त्याने तर तिकीटच बुकिंग केली. आणि त्यावेळी मुक्ताची आई मुक्ताला बोलते, तुम्ही आता बोलत बसा, मी बाकीची तयारी करते. तरी मुक्ता मात्र उदास असते. हे पाहून मुक्ताचे वडील मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता अगं बरी आहेस ना तू. ते मुक्ता बोलते, हो बाबा. ते मुक्ताच्या वडिलांना कळालेलं असतं की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे. त्यावेळी ते मुक्ताला बोलू लागतात, अगं मुक्ता, ज्यावेळी तू माझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायचीस आणि आता तू मला काहीच सांगत नाही आहेस, नक्कीच काहीतरी घडलं आहे, मला जाणवतं आहे. कारण काही झालं तरी तू माझी मुलगी आहेस आणि तुझ्या मनातलं मला अजूनही कळतं आहे. मी आजही तुझ्या मनात काय चाललं हे ओळखू शकतो. मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर पुढील भागात पाहायला मिळतं, कार्तिक हा मुक्ताजवळ येतो आणि बोलू लागतो, हिऱ्याची पारख करायला पारखीच लागतो आणि तसं पण मी पारखी आहेच. असं बोलून तो मुक्ताच्या जवळ जाऊ लागतो. ते मुक्ता त्याला ढकलून देते आणि बोलू लागते, तुमचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणणारच. तर पुढे पाहायला मिळतं की मुक्ताही इंद्राताईंना आणि सगळ्यांना कार्तिकचं सत्य सांगायला जाते. मात्र इंद्राताई मुक्ताच्या कानाखाली मारतात आणि बोलतात, यापुढे एक शब्द बोललीस तर याद राख. हे पाहून कार्तिकला मात्र आनंद झालेला असतो. तर मुक्ताला आश्चर्य वाटतं की इंद्राताईने आपल्याला मारलं. त्यावेळी इंद्राताई मुक्ताला बोलू लागतात, मुक्ता आता यापुढे बोलताना शब्द जपून वापरायचे. त्यावेळी कार्तिका मुक्ताजवळ पाहतच बसतो. तर स्वातीलाही आश्चर्य वाटलेलं असतं की मुक्ताच्या बोलण्याचं. त्यावेळी इंद्राताई मात्र मुक्तावर खूप चिडलेल्या असतात. तर पुढे काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.